मित्रांनो, थांबा. हा व्हिडिओ पुढे स्किप करण्याआधी फक्त 2 मिनिटं मला ऐका. कारण आज आपण अशा एका परंपरेबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या घराघरांत पिढ्यानपिढ्या पाळली जाते. लहानपणी तुम्हीही तुमच्या आईकडून किंवा आजीकडून हे वाक्य नक्की ऐकलं असेल. संध्याकाळ झाली आहे, आता घरातला केर काढू नको. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? हे का सांगितलं जातं? हा फक्त अंधविश्वास आहे का? की यामागे आपल्या धर्मग्रंथांनी सांगितलेलं एखादं गूढ कारण आहे? आणि जर काही कारणास्तव रात्रीच घर साफ करावं लागलं, तर नेमकं काय करावं? काही विशेष नियम आहेत का? मित्रांनो, आपल्या परंपरांमध्ये अनेक गोष्टी केवळ धार्मिक श्रद्धेपुरत्या नसून त्यामागे सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यवहार्य कारणही असतात. गरुडपुराणासह इतर धार्मिक ग्रंथांमध्ये घराची स्वच्छता, लक्ष्मीचं प्रतिकात्मक स्थान आणि संध्याकाळच्या वेळेचं महत्त्व याबद्दल विविध उल्लेख आढळतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, संध्याकाळी घरातला केर काढू नये असं का म्हटलं जातं? रात्री केर काढावाच लागला तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? आणि या परंपरेमागचा धार्मिक आणि व्यवहार्य अर्थ नेमका काय आहे? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या अनेक घरांमध्ये अजूनही पाळल्या जातात, पण त्यामागचा अर्थ फार कमी लोकांना माहिती असतो. चला तर मग, कोणताही वेळ न घालवता जाणून घेऊया, संध्याकाळच्या वेळी घरातला केर का काढला जात नाही आणि या परंपरेमागचं रहस्य नेमकं काय आहे. संध्याकाळच्या वेळी घरातला केर का काढला जात नाही? रात्री केर काढावाच लागला तर काय करावं? गरुड पुराणातील असे रहस्य जे फार कमी लोकांना माहीत. संध्याकाळच्या वेळी घरातला केर का काढला जात नाही? रात्री केर काढावाच लागला तर काय करावं? गरुड पुराणातील असे रहस्य जे फार कमी लोकांना माहीत. गरुड पुराणानुसार संध्याकाळी घर झाडण्यास मनाई का आहे? नेमकं काय सांगितलं पुराणात जे फार कमी लोकांना माहीत आहे? संध्याकाळच्या वेळी घरातला केर का काढला जात नाही? रात्री केर काढावाच लागला तर काय करावं? गरुड पुराणातील असे रहस्य जे फार कमी लोकांना माहीत. आजकाल अनेक घरात स्वच्छतेच्या नावाखाली कोणत्याही वेळी घर झाडले जाते. मात्र कधी कधी अशा काही विशिष्ट वेळा असतात ज्या वेळेत घर झाडणे शुभ मानले जात नाही. तुम्ही अनेकदा पाहिले असेल, आपल्या घरात वडीलधारी मंडळी अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्याला अडवतात. संध्याकाळ होताच आपली आजी किंवा आई आपल्याला घर झाडू नका असे सांगतात. लहानपणी हा एक सामान्य नियम वाटायचा, पण तुम्हाला माहितीये का की यामागे एक मोठं धार्मिक रहस्य आहे? धर्मग्रंथांनुसार संध्याकाळनंतर झाडू मारणे अत्यंत अशुभ मानले जाते. ही एक अशी चूक आहे जी एका क्षणात श्रीमंत व्यक्तीलाही कंगाल बनवू शकते. याबाबत गरुड पुराणात नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊया. 1. गरुड पुराणानुसार संध्याकाळच्या वेळी घराला झाडू का मारू नये? सनातन धर्माचा एक प्रसिद्ध ग्रंथ असलेल्या गरुड पुराणात याचा स्पष्ट उल्लेख आहे. गरुड पुराणानुसार सूर्यास्तानंतर घराचे वातावरण बदलू लागते. दिवसभराच्या धावपळीनंतर घरात सकारात्मक ऊर्जा जमा होते. मात्र जेव्हा आपण रात्री किंवा अंधार पडल्यावर घर झाडतो, तेव्हा ही सकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर टाकली जाते. घरात शांतता आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी ही सकारात्मक ऊर्जा घरात राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देवी लक्ष्मीचं आगमन. धार्मिक श्रद्धेनुसार संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. ही वेळ अत्यंत पवित्र मानली जाते. जेव्हा देवी लक्ष्मी तुमच्या घरात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी येत असते आणि तुम्ही त्याच वेळी घर झाडून कचरा बाहेर फेकता, तेव्हा देवी लक्ष्मी क्रोधित होते. क्रोधित लक्ष्मी त्या घरात कधीही राहत नाही. जेव्हा संपत्तीची देवी क्रोधित होऊन निघून जाते, तेव्हा घरात गंभीर आर्थिक संकट सुरू होते. तुमची बचतही हळूहळू कमी होऊ लागते. रात्री घर झाडल्याने काय होते? गरुड पुराणात असे म्हटले आहे की रात्री घर झाडल्याने घरात गरिबी आणि दारिद्र्यता येते. गरिबी म्हणजे घरात दुःख, आजारपण आणि क्लेश यांचे आगमन होते. अनेकदा लोक नकळतपणे रात्री साफसफाई करतात आणि सर्व कचरा बाहेर फेकून देतात. असे केल्याने कचऱ्यासोबत घरातील सुदैवही निघून जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात, अनावश्यक खर्च वाढतो आणि लोक प्रत्येक पैशासाठी परावलंबी बनतात. रात्री केर काढावाच लागला तर गरुड पुराणानुसार तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी हवी असेल तर संध्याकाळच्या आधी तुमच्या घरातील साफसफाईची सर्व कामे पूर्ण करा. जर तुम्हाला रात्री केर काढावाच लागला तर कचरा रात्री बाहेर टाकू नका. तो घराच्या एका कोपऱ्यात गोळा करा आणि सकाळी बाहेर फेकून द्या. या सोप्या नियमाचे पालन करून
तुम्ही तुमच्या घरातील संपत्ती आणि सुख कायमचे टिकवून ठेवू शकता.